जय श्रीराम मित्रांनो, तुमचं स्वागत आहे परत एकदा माझ्या संडेच्या ब्लॉगमध्ये. आज होती सुट्टी, मग घरानंच बोललो काहीतरी करावा. उद्यापासून होणारच नवरात्री चालू, तर त्याच्यामुळं 9 दिवस काही खायचं ना, तर बोला बिर्याणी बनव. बिर्याणी आपली कधी पण असतं, रविवार काही वार असला का फिक्स बिर्याणी असतं. मला की घेतली. मग बिर्याणीच्या पहिले बोलो चिकन कसं झालं ट्राय करावं. भाकर तापवली ना, चिकन घेतला, कालच्या निसून घेतला. म्हणलं कालची बिर्याणी चांगली नाही लागणार. मग काली एक नंबर झाली ती. कसं चिकन दिसतं बघा, कलर विलर एक नंबर. डायरेक्ट मम्मीने आणला बिर्याणीचा टोप. टोप बघून तुम्ही बोलू नका का बाबा वावरी खाशील का. त्यावरी मी एकटाच खाणार आहो, पण 2-3 वेळेला खाईल, म्हणजे रच्चे बी खाईल. मग त्याच्यानंतर घेतली ना, बोला आजच खपवायचे. मग बाहेर येऊन बघता कबुतरा बसलेली. कबुतरानं बऱ्याच दिवसानं ऊन दिसला, मग सोडली त्यांना. मग ती त्यांची फिरत आली काय माहिती. आज पण एक नंबर झालता, पुरा खुल्ला. त्याच्यानंतर यांचं खण बोलू साफ करायचं होतं, मग खण साफ करून घेतलं. जास्त ना जोड्यात थोडेसंच आहेत, पण मोजक्यात ठेवल्या, पण सगळ्या टॉपच्या ठेवल्या. टॉपचा विषय आहे ना बाई आपला, नाद ना करायचा आपला. त्याच्यानंतर लगेच जेवलो 11 वाजता. बोल चला बोलो काहीतरी फिरायला जाऊ. उल्हासनगरला जेवलो ना, उल्हासनगरला घेतला मक्का. एकच नंबर लागतं. नेताजी चौकान असते बघा, याने शिंगा घेतलेला, मक्का घेतलेला, 101 आयटम तुम्हाला ज्या पाहिजे त्या भेटेल. नेताजी चौकांशी घेतला मक्का ना, नेताजी चौक तिथं उभा होता. मग नंतर पोरावरनं काहीतरी घ्यायचा, मग सोयाचाप घ्यायचा होता. मग पराठा घेतला, सोयाचाप खायची वाट केली. सोयाचाप म्हणजे काही माहीत नव्हतं, पण जाम भारी लागतं. जा ना खा. उल्हासनगर कधीच बंद न होणार. रातचे वाजलं होतं जाम, तरी बी उल्हासनगर चालूच होता ना, ही जाम पब्लिक. त्याच्यानंतर चला मी चाललो घरा. व्हिडिओ आवडले असेल तर इंस्टाला फॉलो करा, यूट्यूब सबस्क्राईब करा. भेटू तुम्हाला अशात नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय, गुड नाईट.